नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे मखाणे. मंडळी, हे मखाणे जर आपण दुधात खाल्ले तर आपल्या शरीराला कितपर्यंत एनर्जी आणि कितपर्यंत ताकद येते या संदर्भातली माहिती आहे. मंडळी, जुन्या काळापासून दूध हा एक पोषक तत्व खजिना मानला जातो आहे. दूध तब्येतीसाठी वरदान मानलं जातं आणि दूध मखाण्याच्या कॉम्बिनेशनचा एक उत्तम पर्याय आहे. दुधात मखाणे घालून प्यायल्याने तब्येतीतील बरेच फायदे मिळतात. फक्त शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते. मंडळी, मखाण्याच्या दुधात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. हे दूध हाडासाठी बरंच फायदेशीर ठरतं. सांधेदुखीच्या वेदनापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मखाण्याचा आहारात समावेश करू शकता. मखाण्यायुक्त दुधाचा आहारात समावेश केल्याने हाडं चांगली राहतात. थकवा, कमकुवतपणा येणे, अशक्तपणा वाटणं अशा समस्या उद्भवत असतील तर तुम्ही मखानेयुक्त दुधाचा सेवन करू शकता. पटकन ताकद आणि ऊर्जा येण्यासाठी दुधात मखाणे किंवा मखाण्याचं पावडर घालून पिणे हा उत्तम पर्याय आहे. इतकंच नाही तर मखाणे घेतल्याने, दूध प्यायल्याने मांसपेशीची वाढ चांगली होण्यास मदत होते. गट हेल्दी चांगली राहते. पोटाची सूज, गॅसची समस्या कमी होण्यास मखाण्याचा दूध तुम्ही पिऊ शकता. मखाण्याने दूध फिजिकल हेल्थसोबत मेंटल हेल्थसुद्धा सकारात्मक परिणाम करते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. रात्री झोपण्याआधीच तुम्ही मखाण्यायुक्त दूध प्यायल्याने तुमचं ओव्हरऑल हेल्थ चांगली राहते. मखाण्यायुक्त दूध प्यायल्याने फिजिकल हेल्थसोबत मानसिक आरोग्यही चांगलेपरी राहतात. झोपायची गुणवत्ता सुधारते. रात्रीच्या वेळी ग्लासभर दुधात मखाणे घालून प्यायल्याने ओव्हरऑल हेल्दी चांगले राहते. दूध आणि मखाणे मेटोनिन हॉर्मोन्स वाढवतात, ज्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. रात्री झोपण्याआधी ह्या मिश्रणाचे सेवन केल्यास अनिरुद्ध अवस्था वाटणं ही समस्या दूर होतात. मखाण्यामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. दूध मिसळून प्यायल्याने पोट साफ राहते आणि गॅसची समस्या दूर होते. दूध आणि मखाण्याचं मिश्रण कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोल करण्यास मदत करते. ब्लड प्रेशर संतुलित ठेवते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मंडळी, मखाण्याचे दूध बनवण्यासाठी सकाळी आधी एक ग्लास दूध घ्या आणि मध्ये आचेवर गरम करा. त्यात 8 ते 10 मखाणे घाला आणि 5 ते 7 मिनिटं उकळून घ्या. तुम्ही यात चवीचं थोडं मध किंवा गूळ घालू शकता. नंतर कोमट झाल्यावर ह्या दुधाचं सेवन करा. तर मंडळी, अशा स्वरूपामध्ये हे जर तुम्ही खाल्लं तर तुमचं जसं की मखाण्यामुळं शरीराला एनर्जी आणि ताकद निर्माण होईल. तर मंडळी, ही होती मखाण्यासंदर्भातली छोटीशी माहिती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.